2011 से 14 फरवरी ये दिन 1 बिलियन वुमेन राइजिंग डे के तौर पर मनाया जाता है, जब महिलाओं के हक के लिए जूझने वाले घटक महिलाओं को इकट्ठा लाकर उन्हें मार्गदर्शन कर सके और महिलाओं पर हो रहा अन्य अत्याचार कम कर सके। इसी 1 बिलियन वुमेन राइजिंग डे के उपलक्ष्य में स्त्री मुक्ति संगठन की ओर से वाशी के कम्युनिटी सेंटर में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां वकील, डॉक्टर, नगर सेवक, नगर सेविका, पुलिस ने उपस्थित रहकर महिलाओं पर के अत्याचार रोकने हेतु उपस्थित महिलाओं को मार्गदर्शन किया। इस वक्त नवी मुंबई में महिलाओं के लिए कार्य करने वाले गायनोलॉजिस्ट डॉक्टर सुरेखा मोरे, साइकेट्रिस्ट डॉक्टर राकेश गिरदयाल, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे, एडवोकेट संध्या सावंत, एडवोकेट कृष्णा ठक्कर, नगर सेवक वैभव गायकवाड़, नगर सेविका नेत्रा शिर्के और यातायात पुलिस निरीक्षक माया मोरे, इनका सत्कार कर उन्हें सम्मानित किया गया। दरमियान महिलाओं के लिए आयोजित किए इस कार्यक्रम के बारे में बताते हुए मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे ने कहा, जे आपण रोज पेपरमध्ये किंवा टीव्हीच्या माध्यमातून जे ऐकतोय किंवा वाचतोय त्यासंबंधी असं वाटतं की कुठेतरी स्त्रियांचं पाठबळ म्हणजे आपण पुरुषांनी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचं सेल्फ प्रोटेक्शन जे आहे, जे कमी पडतात आहे, त्याच्यामध्ये आपण सहभाग केला पाहिजे असं मला वाटतं। खास करके महिलाओं को इकट्ठा लाने के लिए आयोजित किए इस कार्यक्रम में कड़वे सच के साथ ही कार्यक्रम में मिठास निर्माण हो, इसलिए तिलगुल वितरण का कार्यक्रम भी किया गया। जय इस आयोजन की अपनी भूमिका स्पष्ट करते हुए स्त्री मुक्ति संघटना अध्यक्षा वृषाली मगदुम ने कहा, आज 2-3 उद्देश घेतले। 14 फेब्रुवारी आहे आणि 1 बिलियन रायझिंग याची कॅम्पेन जगभर चाललेली आहे आणि म्हणून नवी मुंबईमध्ये सुद्धा अशी कॅम्पेन घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी एकत्र सगळ्या महिलांनी यावं म्हणून सर्व स्तरातल्या महिला बोलवलेल्या आहेत। आपल्या या तळागाळातल्या परिसर भगिनी आहेत, उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय आणि सगळ्या नुसत्या महिलाच नाही तर पुरुष वर्गांनाही बोलवून असा आपण सर्वसमावेशक स्नेह मेळावा घेतलेला आहे। मुलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आज बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांचं शिक्षण किंवा त्यासुद्धा आज साक्षर होतील या दृष्टीनं सतत प्रयत्न चालू आहेत। नेतृत्व गुण आज महिलांच्यामध्ये आलेले आहेत, त्यांना मी सातत्यानं ट्रेनिंग देतो या सगळ्याचं आणि त्यामुळे आज आपण जर पाहिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आलेल्या आहेत, त्यांची मुलं शिकलेत आणि खूप प्रगती झाली असं आम्हाला स्वतःला वाटतं। कैमरामैन प्रणित कापसे के साथ जैन कबराल की रिपोर्ट।